हा मस्त आहे का? एवढी गर्दी असताना सामाजिक कार्य फार मोठं करतात. तुम्ही दरवर्षी येत असाल ना? असं वाटते बघतच राहावं. मस्त ही गर्दी बघून असं वाटलं ना की. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन. आता आपण आहोत पुण्यामध्ये आणि पुणे गणपती दर्शनाची आपली ही सेकंड व्हिडिओ आहे. याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील 5 मानाचे गणपती बघितले होते. सर्व दर्शन, माहिती, खर्च आणि इतर गोष्टी सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता 5 गणपती केले तर फेमस गणपती तर करायलाच पाहिजे, जो आहे दगडूशेठ हलवाईचा गणपती. कधी पण मी पुण्यामध्ये आलो तर दगडूशेठ हलवाईच्या गणपती मंदिराला मी नक्कीच भेट देतो. पण गणेशोत्सवाच्या दरम्यान मी कधी तिथे आलो नव्हतो. म्हणजे सुवर्ण युग मंडळ असं काहीतरी आहे, त्याच्या हे लोक इथे व्यवस्थापन करत असतात. दरवेळेला बघत असतो, म्हणजे गर्दी वगैरे भरपूर असते. म्हणजे अगदी इथे मी आता एवढी गर्दी बघितली ना की मला लालबागचा राजा आठवला. भरपूर गर्दी, म्हणजे एकदम मेन रोडवरती समोर गणपती तिकडे स्थापन केलेलं आहे आणि खूप लांबपर्यंत गर्दी पसरलेली आहे. ॲक्च्युली कसं आहे की या टाईमला मंदिरामध्ये काही दर्शन वगैरे नसते. म्हणजे मंदिरातमधलीच मूर्ती ही उत्सव मूर्ती म्हणून त्या ठिकाणी जाऊन बसवलेली आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर्शन देणं. कारण एवढ्या लाईनीमध्ये दर्शन देणं, जो गणपतीच्या जवळ जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मला बघून असं आठवलं. तर चला कोणतीही वाट न पाहता गणपती बाप्पाचं नाव घेता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे येण्यासाठी तुम्ही जर ॲक्च्युली तुम्ही मागची व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन कळेल. पण जर तुम्ही ती बघितलं नसेल तर तुम्हाला सांगतो की पुण्याचे 5 गणपती फिरता पहिला गणपती बघितल्याच्या नंतर आपल्याला लागतो तो दगडूशेठ गणपती. आणि 5ही गणपती ही वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. ते हा गणपती तुम्हाला वॉकिंगवरतीच लागणार आहे. हां, स्टेशनपासून 2.5-3 किलोमीटर आहे. जर तुम्ही स्टेशनवरनं तुम्हाला येण्यासाठी वेगळे सोर्स आहेत, म्हणजे बस, रिक्षा वगैरे इतर गोष्टी. आणि इथे खाण्यापिण्याचे भरपूर सारे ठिकाणं आहेत. तुमचे 1 डेमध्ये 5 गणपती आणि दगडूशेठचा गणपती आणि अजून गणपती आरामात होऊ शकतात. हे बघा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे सुवर्णयुग तरुण मंडळ सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. गर्दी बघा. आता आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. तर ही बघा, ही आहे ती दगडूशेठ या गणपतीच्या दर्शनासाठी लागलेली भली मोठी अशी रांग आणि खूप लांबपर्यंत मजबूत गर्दी आहे. आता हे सांगायचं म्हणजे आपण आता आहोत दगडूशेठ या गणपती मंदिराजवळ. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर वरती कळस वगैरे बघू शकतो. प्रत्येक टाईमला लोक या ठिकाणी या काचेच्या इकडून बाहेरून दर्शन घेतात, जातात आणि येतात. आता इथली जी मूर्ती आहे, उत्सव मूर्ती, ती इथे या मंडपामध्ये ठेवलेली आहे आणि हिच्या दर्शनाला आपण जाणार आता आहोत. मजबूत गर्दी आहे, माहीत नाही किती वेळ लागेल. तर हे बघा, एवढ्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा या ठिकाणी कामाला आहेत. शिवाय इथे रुग्णसेवा पण इथे 24 तास चालू आहे. म्हणजे कोणाला काही इमर्जन्सी वगैरे आली तर इथे रुग्णसेवा चालू आहे. मस्त. तर इथे आपण बघू शकतो आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या इथे आपण भेट दिली आता, जे पुण्यामधलं आहे. आणि इकडे आपण बघू शकतो या ठिकाणी श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची या ठिकाणी प्रतिकृती केलेली आहे, जे केरळमधलं आहे आणि खूप भव्य आणि दिव्य केलेलं आहे. या ठिकाणी गणपती बसतो आणि त्याच्या एकदम बॅक साईडला तिकडे मंदिर आहे. हे बघा, इथे आजूबाजूला सगळे स्टॉलवाले वगैरे आहेत, म्हणजे नारळ प्रसाद वगैरे जे काही पाहिजे ते. आणि समोरून आपण आता गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. भरपूर गर्दी आहे इथे. लाईनीमध्ये हे काका माझ्यासोबत आहेत. काका, तुम्ही पुण्याचेच आहात ना? ओके. आणि आता मला सांगा की आता आपण ज्या दर्शनाला चाललो म्हणजे गणपतीच्या, तर ही मूर्ती तीच आहे का जी वर्षभर घाबरत असते? म्हणजे मंदिरातलीच मूर्ती इकडे असते, म्हणजे गणेशोत्सवाच्या टायमाला ती मूर्ती इकडून इकडे आणतात. ओके. तुम्ही दरवर्षी येत असाल ना? अच्छा. नाव का तुमचं? संजय भोसले. ओके. संजय भोसले काका या ठिकाणी भेटलेले. बर्थडे आज माझा म्हणून मी आलोय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. बघा, तुमचा वाढदिवस आणि योगायोग पण चांगला की तुम्ही गणपतीचं दर्शन घेत आहेत आज. किती वर्ष झाले आज? किती वर्षाचे झाले? 51 वर्षाचे झालेले आहेत. मग आता पार्टीला जाऊया की नाही?
पावसाने मेहरबानी केली आहे थोडीशी. हां, पाऊस ऊन परवडेल, काळा झालो तरी परवडेल, पण ते पावसात भिजणं नाही परवडणार. ते छत्री बित्री सगळं नाटक असते ते. बघूया आता आपल्याला अजून किती वेळ लागते. हां, गर्दी भरपूर आहे दगडूशेठला, पण लाईन जाते हळूहळू. तर हे बघा अशी ठिकठिकाणी अशी स्क्रीन पण लावलेली आहेत म्हणजे लोकांना दर्शन घेण्यासाठी. आणि हा गणपती ॲक्च्युली तुम्ही विदाऊट लाईन बाहेरून पण दर्शन घेऊ शकतात, पण गर्दी एवढी आहे की तो लांबून नाही दिसत. श्रीमन महागणाधिपते नमः चंदन समर्पयामि श्रीमन महागणाधिपते नमः सर्वराम कुंकुमं सकल सौभाग्यं समर्पयामि. इथे दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर इथे अभिषेक देणगी व समर्पित वस्तू स्वीकारल्या जातील आणि इथे प्रसाद पण भेटतोय 80 रुपयाला. अच्छा, हा मस्त आहे का? हे बघा 80 रुपयाला प्रसाद. जय गणेश दगडूशेठ हलवाईचा मोदक प्रसाद. बघ ओपन करून. वा, हे बघा इथे 3, 2, 5 मोदक आहेत 80 रुपयाला. तुम्ही इथून आल्यावरती प्रसाद वगैरे घरी घेऊन जाण्यासाठी घेऊ शकतात. आणि बॉक्स पॅकिंग वगैरे मस्त आहे. इथे बाहेर आलेल्या इथे भरपूर सारी फुलांची दुकानं आहेत आणि इथे बघू शकतो आपण किती फुलांचे प्रकार आहेत ते. याला असं वाटलं दादर मार्केटला आलो, फुल मार्केटमध्ये. हां, किती प्रकार आहे आणि मस्त मस्त फुलं या ठिकाणी दिसत आहेत बघा. आणि भरपूर गर्दी पण आहे. आता आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे की इथे स्क्रीन आहे, त्याच्यामुळे सर्व लोक या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात. गणपती तुम्हाला खूप छान पद्धतीने दिसला. मी खूप जवळ गेलो होतो आणि गणपती एकदम सुवर्ण अलंकाराने एकदम भारी वाटत होता. गणपती बाप्पा मोरया. इथली गर्दी बघून असं वाटलं ना की 2-3 तास तरी जातीलच, पण फक्त आम्ही 2:53ला लाईन लावली होती. 3:11ला आमचं दर्शन झालं सुद्धा. म्हणजे एवढ्या फास्ट. हां, खूप म्हणजे खूप बघितलीच असेल तुम्ही किती गर्दी होती ती. ही आहे ती इकडे दुपारच्या टायमाला दगडूशेठच्या गणपतीसाठी दर्शनासाठी लागलेली ही गर्दी. मजबूत गर्दी. हा, मजबूत. नमस्कार काका. नमस्कार. हां, नाव का तुमचं? विजय कोंडाळकर. अच्छा, इथे विजयदादा जे दगडूशेठच्या हलवाई या गणपतीचे कार्यकर्ते आहेत. दादा मला सांगा की इथे दगडूशेठचा जो गणेशोत्सव साजरा होतो या ठिकाणी, तो किती वर्षापासून साजरा होतोय? हे आता आपल्या दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचं 133वे वर्ष आहे. 133वे वर्ष. ॲक्च्युली मी पुण्यामध्ये दर टायमाला येतो त्या प्रत्येक वेळेला मी मंदिरामध्ये दर्शन घेतो, पण उत्सवाच्या दरम्यान मी पहिल्यांदा आलो आणि प्रचंड गर्दी होती. काय सांगाल तुम्ही तुमच्या मंडळाच्या इतर गोष्टी? मंडळाच्या इतर गोष्टी म्हणजे कसं आहे की दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ हे पहिलं सामाजिक कार्य फार मोठं करतं. अच्छा. आज या गणपतीची जी प्रतिष्ठापना झालेली आहे किंवा 133 वर्षांमध्ये फक्त सामाजिक कार्यामुळंच या गणपतीचं नाव आणि धार्मिक कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात होते. हां, कारण की तिकडे सर्व पूजा वगैरे विविध चालू होते सर्व. आता ट्रस्टने वीटभट्टी कामगारांना घरं करून दिलेली आहेत. आत्ता ससून रुग्णालयात फार मोठं काम केलेलं आहे. तिथं 2 वॉर्ड दत्तक घेतलेले आहेत. तिथं सगळे त्या गोरगरिबांची जेवणाची फार मोठी व्यवस्था केलेली आहे. आणि मेडिकलमध्ये आत्ता पूर्ण पुणे शहरात आपल्या जवळजवळ 10 ॲम्ब्युलन्स त्या पूर्ण फ्री आहेत सगळ्यांसाठी. अच्छा, म्हणजे या धार्मिक सोबत सामाजिक कार्यामध्ये हे मंडळ खूप पुढे आहे. आणि एवढी गर्दी होती ना की पण माझं दर्शन एक 10 मिनिटामध्ये झालं, 10 ते 15 मिनिटामध्ये. म्हणजे एक रोलिंगवरती सारखी चालू होती. हे असतं जी लोक येतात पूर्ण महाराष्ट्रातनं आणि पूर्ण देशातनं लोक येतात. आणि ह्या 10 दिवसाचं असं वैशिष्ट्य आहे की भारताच्या बाहेरनं सुद्धा लोक येतात. अच्छा. आणि त्या सगळ्यांची सोय इथं करणं आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळं तुम्ही जसं म्हणताय की एवढ्या गर्दीत सुद्धा माझं 10 मिनिटं दर्शन झालं, तर ते आमच्या एक सर्व प्रमुखांचं आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या नियोजनाचा तो एक भाग आहे. आणि आम्ही त्याची पूर्ण काळजी घेतो की बाबा इथं येणाऱ्या माणसाचं त्यांना दर्शन घेऊन लवकरात लवकर कसं त्यांना
सुखकर होईल हां बरोबर. हे ह्याला आम्ही प्रायोरिटी देतो. हां आणि आता जे मी यावर्षी बघितलं श्री पद्मनाभ स्वामी मंदिर आहे ते दरवर्षी वेगळ्या वेगळ्या कानिका असते काय? दरवर्षी आम्ही काय करतो की पूर्ण आपल्या भारत आपल्या पूर्ण देशामध्ये हां. जी धार्मिक स्थळं आहेत हां. ज्या लोकांना तिथं जाऊन बघता येत नाहीये पण त्याची प्रतिकृती इथं उभारून हां. ते पूर्ण जशी दाखवण्याचा प्रयत्न इथं केला जातो. हां सर्वात महत्त्वाचं तुम्ही ते बरोबर बोललात कारण आजपर्यंत मी केरळला कधीच गेलो नाही बरोबर. पण या निमित्ताने हे मंदिर मी इथे पाहू शकलो की कशा प्रकारचं असू हा शकेल. प्रयत्न असतो की तिथल्या सर्व गोष्टी आमची टीम जी आहे हां. ती इथं उभारण्याचा प्रयत्न करते. आता छोटासा माझा शेवटचा प्रश्न हा जो गणपती आहे तो मंदिरातलाच गणपती आहे? मंदिरातलाच गणपती ही उत्सव मूर्तीच आहे. अच्छा मग हे 11 दिवस तुम्ही मूर्ती या ठिकाणी आणतात यस. आणि मग ती विसर्जनच्या दिवशी ती पूर्ण फिरवली जाते आणि पुन्हा मंदिरात फिरवली जात नाही इथनं विसर्जनाच्या दिवशी मंदिरापाशी नेली जाते आणि दुपारी 4 वाजता बरोबर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. विसर्जन मिरवणूक मी आजपर्यंत ऑनलाईन बघितली केवढी गर्दी असते गर्दी ती असते. बैलाची गाडी वगैरे असते ना ती Yes, yes. हा, रथ असतो, बघितली. रथ. हा रथ हा बघितलेलं आहे ते मस्त. ऍक्च्युली तुम्ही खूप छान माहिती दिलात. गणपती बाप्पा मोरया. फायनली आपण त्या गर्दीतून दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि आय होप की मी तुमच्यापर्यंत गणपती चांगला पोहोचवला असेल. दगडूशेठ गणपतीतर्फे खूप सारे या ठिकाणी सुविधा आहे म्हणजे इमर्जन्सी मेडिकल जर कोणाला गरज लागली तर मदत कक्ष आहेत या ठिकाणी म्हणजे जर कोणी हरवलं वगैरे तर अनाऊन्स वगैरे करण्यासाठी ॲम्ब्युलन्स आहेत, पोलीस आहेत, सफाई कर्मचारी वगैरे आहेत, त्यांच्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढी गर्दी असताना आपलं पटकन दर्शन होणं हे एक नवलच म्हणता येईल. गर्दी ती पटापट कंटिन्यू जातच होती आणि त्या गणपतीच्या इकडून आपण लेफ्ट आणि राईटनी बाहेर पडून आपण पुन्हा या ठिकाणी आलेलो आहोत. आता विचार करतोय पुढचा कुठला तरी गणपती बघायचा कारण म्हटलं अजून 2-3 जर झाले तर तुम्हाला तेवढं दर्शन घेता येईल. आता आपण इथे दगडूशेठ ठळवईचं गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्याच्या बरोबर बॅक साईडला आलेलो आहे. इथे अप्रतिम असा देखावा या ठिकाणी केलेला आहे आणि हे मंडळ आहे हुतात्मा बाबूगेनो मंडळ ट्रस्ट पुणे. हे बघा आता आम्ही याच्या दर्शनासाठी इथे रांग लावलेली आहे आणि मला वाटते ज्या प्रकारे पहिले दर्शन सगळे घेतले तर हा एक 15-20 मिनिटामध्ये होऊ शकतो. इथे या ठिकाणी ना इच्छापूर्ती कलश ठेवलेला आहे आणि सर्व त्याच्यामध्ये कॉईन टाकण्याचा प्रयत्न करतायत. मस्त वाटते इकडे. गणपती बाप्पा मोरया खूप सुंदर देखावा आणि आतमध्ये गणपतीची मूर्ती पण खूप सुंदर आहे आणि बाहेरची पूर्ण गर्दी आहे. तर इथे आपण बघू शकतो आतमध्ये खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. एक प्रकारे तो राजमहलच वाटतोय आणि समोर गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप सुंदर वाटते. दर्शन पण एकदम मस्त होते. भारी मस्त वाटलं इथे येऊन पण. हुतात्मा बाबूगेनो मंडळ पुणे खूप छान. तर हे बघा अशा प्रकारे सर्व असे मध्ये मध्ये आपल्याला गणपती लागत राहतात जिथे सुंदर असे काही काय देखावे दिलेले असतात. आता आपण या मंडईमधून चाललो आहोत मंडईचा गणपती बघायला. तरी बघा ही मंडई, या मंडईच्या इकडला अखिल मंडई मंडळ पुणे इकडला हा गणपतीचं मंदिर जो तुम्ही वर्षभर या ठिकाणी दर्शन घेऊ शकतात आणि त्याच्याच बाजूला असलेल्या या सुंदर डेकोरेशनमध्ये या ठिकाणी मंडईचा गणेशोत्सव साजरा होतो आहे. आता आपण इथे मंडईच्या गणपतीजवळ आलो आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे मंडळीच्या गणपतीची मूर्ती ही मला खूप आवडते. म्हणजे पुण्यातली अशी दगडूशेठच्या नंतर मला आवडणारी मूर्ती म्हणजे ही खूप सुंदर वाटते आणि जी ज्या पोजमध्ये बसलेली असते ना असं वाटते बघतच राहावं. मस्त गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच संपवते. या व्हिडिओमध्ये आपण खास भेट दिली होती दगडूशेठ या गणपतीला. म्हणजे आजपर्यंत ही फक्त मंदिरामध्ये भेट दिली होती त्याचं दर्शनासाठी पण आज गणेशोत्सवानिमित्त त्याच्याकडे भेट दिली. ॲक्च्युली जे मानाचे गणपतीचे आपण जेव्हा व्हिडिओ केली तर सकाळी मी ते बघितलं तर खूप गर्दी होती आणि माझे मानाचे गणपती पटकन झाले त्याच्यामुळे मी ठरवलं की चला आता एवढं आलो आहे तर फेरी वेस्ट न होता आपण दगडूशेठ गणपती पण बघूया. तर दगडूशेठ गणपतीच्याकडे एवढी गर्दी होती की तिकडे आपलं खूप मस्त दर्शन झालं, खूप पटकन दर्शन झालं आणि झालं त्याच्यामुळे मी त्याच्या बॅक साईडला जे असलेले इतर गणपती पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले. खूप मस्त सजावट असते, छान मूर्त्या असतात, उंच मूर्त्या नसतात पण दरवर्षीच्या सेम अशा त्यांच्या कायमच्या त्या मूर्त्या असतात. त्या छोट्या मूर्त्या असतात म्हणजे 3.5, 4, 5, 6 फुटापर्यंत पण मस्त होत्या मूर्त्या. आणि इकडलं सांगायचं म्हणजे कितीही गर्दी असली तरी दर्शन हे पटापट होत होतं. मी ॲक्च्युली दुपारचं आलो होतो, मी सकाळी आलो आहे, आता मी संध्याकाळी या ठिकाणावरून निघणार आहे. आता मी इथून निघतोय, आता पुन्हा आपण मुंबईच्या गणपतीला जाणार आहे. आता हा व्लॉग मी ते समजतो. हा कसं वाटतं नक्की कमेंट चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. जाम दमलो आहे. बाय बाय.